उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा ही मंचरमध्ये होतीये आणि शिरूर लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मुख्य पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। कारण लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा या दौऱ्यामध्ये घडामोडी घडत आहेत। शिंदे गटाचे शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अजित पवारांसोबत गाडीत बसून प्रवास केलेला आहे। त्यांची जवळीक या ठिकाणी वाढतीये। परंतु या ठिकाणी माजी आमदार विलास लांडे यांचा शिवाजी आढळरावांच्या प्रवेशाला विरोध आहे। तुम्ही एकीकडे प्रवेशाला विरोध करताय, दिवसभर तुम्ही त्यांच्यासोबत नव्हते, कुठं आढळराव मात्र फिरतायत त्यांच्यासोबत। नाही, हा आंबेगाव मतदारसंघ आदरणीय वळसे पाटील साहेबांचा आहे आणि इथे ते राहतात शिवाजीराव आढळराव पाटील आणि त्यांचं मूळ म्हणजे मंचरमध्ये लांडीवडी या ठिकाणी राहतात। त्यामुळे इकडल्या याच्यामध्ये असणारा त्यांचा संपर्क, त्यामुळे ते कार्यक्रमाला हजर राहिलेले आहेत। तुम्ही शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहात। शिरूर लोकसभेमध्ये आज शिरूरला सभा होती, आज इथं सभा आत्ता इथं आहे। मग तुम्ही इच्छुक होते तर तुम्ही दादांसोबत फिरणं अपेक्षित होतं, फिरतायत आढळराव पाटील सोबत। नाही, इथं ते फिरतात असं तुम्हाला वाटतं, पण ते कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवलेली आहे। आज आम्हाला मेळाव्याच्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे, कारण बाकीचे कार्यक्रम असल्यामुळं मला शिरूरला जाता आलं नाही, पण इथं मी कार्यक्रमाला हजर राहिलेलो आहे। आता दिसतंय एकंदरीत त्यांची जवळीक जेवढी वाढली, अगदी संस्थेला त्यांनी त्यांच्या भेट दिली, आता त्यांचा प्रवेश अगदी फायनल मानला जातोय, तेच या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। आता काय तुमची भूमिका असणार आहे? तुम्ही मंचावर आले, अजित पवारांशी याबद्दल काही बोलणार आहे का? नाही, आता त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाची भूमिका वेगळी असते। ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस आम्ही तो निर्णय आमचा कळवू। तोपर्यंत आता काही लगेच सांगता येत नाही की त्यांनी जाहीर प्रवेश केलेला नाही अजून। पण महेश लांडगेंना मग उमेदवारी द्या म्हणून सांगणार आहे का आज तुम्ही अजित पवारांना? नाही, अजून तर तसं काहीच नाही। ज्यावेळेस उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करतील त्यावेळेस आम्ही आमचा निर्णय कळवू। अजून कार्ड कमिटी त्यांची बैठक व्हायची, महायुतीचा त्या ठिकाणी उमेदवार ठरायचा आहे, जागा कोणाला। 2 दिवसापूर्वी जी तुम्ही भूमिका घेतली होती की आयात उमेदवार करण्याऐवजी भाजपला ते सोडावा आणि महेश लांडगेंना उमेदवारी द्यावी, आता त्यात तुमच्या वाक्यात थोडासा बदल दिसतोय। काय फोन वगैरे आला का अजितदादांचा तुम्हाला? नाही, मला तसं बदल झालेला नाही काय वाटत अजून, पण उमेदवारच अजून जाहीर झालेला नाही, त्यामुळे लगेच कसं काय मी सांगेल। तसं मी माझ्या मताशी ठाम आहे। मताशी ठाम आहे असं म्हणतायत, परंतु 2 दिवसापूर्वी जी त्यांची भूमिका होती की आयात उमेदवार करणार असाल तर भाजपला जागा सोडावी, महेश लांडगेंना उमेदवारी द्यावी, आता मात्र विलास लांडे थोडेसे नरमलेले दिसत आहेत। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुढची भूमिका ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। कॅमेरामन विजय राऊत, नाजिमुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।